माणूस महत्वाचा आहे का त्याचा भूतकाळ? कमळे, चुकलं ग. रागाच्या भरात काय बी बोलून गेलो. दादा अरे ठीक आहे, झालं ते झालं. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला स्वतःसाठी हुडकायची आहेत. हे बघ पोरी, तू जेव्हा एवढीशी होती ना तेव्हा या आबा तुला आणि सरोजला या गावामध्ये घेऊन आलत. सुरुवातीला 5-6 वर्ष प्रत्येक 15 दिवसातून एकदा, त्यानंतर महिन्यातून एकदा त्या पलीकडच्या गावातल्या पोस्टात जायचे. एकदा बी नियम चुकला नाही बघ. पोस्ट ऑफिस ते काही तुम्हाला बोलले होते का की ते का जायचे किंवा कोणाला काय पत्र बित्र काही बोलणं झालं तुमचं? नाही रे पोरा, काय नाही बोललं. ते का जायचे तिकडे ते त्यांनाच माहिती ना, त्या पोस्ट मारताना माहिती. कमळी, पोस्ट ऑफिस उघडं असेल अजून. चल आपण जाऊन बघूया, काहीतरी कळेल तिथे जाऊन. हां चल जा जा. कामिनी, आपल्याच माणसाच्या फोनची वाट बघत बसण्यापेक्षा, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून बसण्यापेक्षा स्वतःच फोन केला तर काय हरकत आहे? आता नाही बुवा शांत बसवत. हा त्या बोल ना. काय रे? नाही, तिकडे गेलाय, सगळं कार्य नीट पार पडलं ना? तुम्ही नीट पोचलात ना? हो, सगळं व्यवस्थित झालं. हां, बरोबर. निघालात की काय? नाही म्हणजे दोघंच येत आहे ना की? आत्या, जर आम्ही दोघेच गेलो होतो तर मग दोघेच असणार ना. हा काय प्रश्न आहे? काही नाही, म्हणजे असं आपलं सहज विचारलं. दोघंच म्हणजे काय की तुझी तब्येतही बरी नाही आहे, नुकताच आजारातनं उठलेला आहेस तू, तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना, म्हणून म्हटलं सोबत कोणी आणखीन काही येतंय वगैरे का तुझ्या, म्हणून विचारलं मी. बरं सावकाशी, काळजी घे, वाट बघते. हां, चला. हे प्रकरण मिटलंय म्हणजे ह्यांनाही कळलेलं नाही. सुटकेचा निश्वास टाकायला काही हरकत नाहीये. हा पण कामिनी, फार गाफील राहून चालणार नाही. इतक्या वर्षांची मेहनत आहे ती अशी चटदिशी फुकट जाईल.